एक महत्त्वाची बातमी, महाविकास आघाडीच्या कालच्या बैठकीनंतर शरद पवार ॲक्शन मोडमध्ये आले। पवार गट लढू इच्छित असलेल्या विधानसभेच्या जागांची माहिती त्यांनी मागवलेली आहे। मतदारसंघनिहाय माहिती मिळाल्यानंतर महाविकास आघाडीची एकत्र बैठक होणार आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, काल महाविकास आघाडीची संयुक्तिक पत्रकार परिषद झाली। या पत्रकार परिषदेमध्ये खरं तर महाविकास आघाडी येत्या काळात विधानसभा निवडणुका देखील एकत्रित लढणार असल्याची जी माहिती आहे ती या संपूर्ण तिन्ही प्रमुख पक्षातल्या नेत्यांकडून देण्यात आली। या सगळ्या पत्रकार परिषदेनंतर शरद पवार जे आहेत ते आता विधानसभेच्या निवडणुकीकरता ऍक्टिव्ह मोडवरती आलेले असल्याचं पाहायला मिळतं। पक्षाकडनं ज्या विधानसभा कार्यकर्त्यांकडनं नेत्यांकडनं लढवण्यात येणार आहेत त्या सगळ्या विधानसभेची एक प्राथमिक माहिती जी आहे ती शरद पवार यांनी पक्षाकडनं मागवलेली आहे। आणि त्यानंतर शरद पवारांनी दोन्ही जे घटक पक्ष आहेत महाविकास आघाडीचे अर्थात शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना पण सुद्धा आवाहन केलंय की ज्या जागा महाविकास तुमच्या पक्षाकडनं विधानसभेच्या लढण्यात येणार आहेत त्याची देखील एकत्रित माहिती घेऊन ठेवा, जेणेकरून विधानसभेच्या 288 जागांच्या संदर्भात येत्या काळात महाविकास आघाडीच्या पुढील बैठकीमध्ये सगळ्या चर्चा आहे ती या संपूर्ण बैठकीत होईल। नक्कीच अक्षय, धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात।